एकता मित्र मंडळ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे श्री संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे प्रतिष्ठापना मध्यवर्ती अध्यक्ष युवराज पिंटू चव्हाण, एकता मित्र मंडळ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक जॉन अण्णा फुलारे, नाम पवार, युवराज चव्हाण, कविता चव्हाण, टायगर ग्रुप अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले। तसेच प्रतिमेचे पूजन प्रेमसिंह राठोड, नगरसेविका शैलजा राठोड, नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे, संजय गांधी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बंजारा समाजाचे प्रेमसिंह राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्ते जॉन अण्णा फुलारे व एकता मित्र मंडळाचे कौतुक केले। मंडळाचे अध्यक्ष सोहम पवार, उपाध्यक्ष शंकर चव्हाण, नाना चव्हाण, मध्यवर्तीचे खजिनदार मिथुन राठोड, उपाध्यक्ष सतीश राठोड, उपाध्यक्ष अभि पवार, सचिन राठोड, संजय पवार, सूरज पवार, रोहन पवार, धनराज पवार, निर्मल सिंह राठोड, अतुल पवार, अभिषेक पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते। एकता मित्र मंडळ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून सेवालाल जयंती आम्ही या ठिकाणी सर्व जाती धर्माचे महापुरुषांच्या या ठिकाणी आम्ही जयंती साजरा करतो। त्यामधलं सेवालाल महाराजांची जयंती या मंडळामध्ये अनेक जाती धर्माचे संघटक मित्र कौशल्य असल्यामुळं आम्ही या सेवालाल महाराजांची जयंती गेल्या 6-7 वर्षापासून आम्ही या ठिकाणी करत आलेलो आहोत। खरं तर बंजारा समाजाचे सर्व जयंती दिवशी सर्व तांड्यावरचे या ठिकाणी येऊन या सेवालाल महाराजांचे दर्शन घेऊन आपल्या समाजाच्या पद्धतीने आपण जे काही इथं विधी वगैरे करता ते अत्यंत चांगल्या पद्धतीने करता, ते आम्हाला फार आनंद वाटलं की असंच आम्ही सेवालाल महाराजांची जयंती करत असताना तुमचं सहकार्य आणि आमचे मित्र संजय पवार हे देखील गेल्या 25 वर्षापासून माझ्या आपल्या संघटनेमध्ये काम करतात। त्यांचंही फार दिवसापासून मत होतं की सेवालाल महाराजांची जयंती शहरामध्ये कोणी करत नाहीत, तरी प्रथम आम्ही या शहरामध्ये या मध्यभागा ठिकाणी सेवालाल महाराजांची जयंती आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करत आलेलो आहोत आणि असंच आपण दरवर्षी असंच येऊन उत्सव वाढवत आपल्या समाजामध्ये चांगलं काम करावं, जेणेकरून शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असं जे बाबासाहेबांचे वाक्य आहे। आपण शैक्षणिकमध्येही फार मोठं योगदान करावं, जेणेकरून आपण बंजारा समाजाचे व्यवसाय सगळ्यांना माहीत आहे, त्या व्यवसायापासून थोडं वेगळ्या पद्धतीने आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर आपण लय मोठमोठे लोक आपल्यामध्ये अधिकारी झालेले आहेत, मोठमोठ्या पदावर आहेत, अजून आपण त्यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या संघटना समाजाच्या माध्यमातून आपण त्यांना समाज प्रबोधन आणि शैक्षणिक संदर्भामध्ये आपण त्यांना मदत करावं आणि ज्या वेळी आपण या ठिकाणी आम्हाला बोलवतात त्यावेळी आम्ही समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून, एक छोटा भाऊ म्हणून आम्ही तुमच्याशी सेवा करू, हेच मी बोलून माझे 2 शब्द संपवतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।